परतूरमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भव्य निदर्शने, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी परतूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी भव्य निदर्शने केली. सोमवार 20 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. निदर्शनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालावा, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी केली. घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं असं आवाहन केलं. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं. या निवेदनात विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय तातडीने घेण्यात यावे, शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राहील अशा प्रभावी उपाययोजना राबवण्यात याव्या आणि विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी गौतम खंडागळे, एकनाथ कदम, मारुती खंदारे, सरिता शर्मा, महेंद्र वेडेकर, सिद्धार्थ पानवाले, संदीप पाचारे, जमीनभाई, स्वप्नील पहाडे, मिलिंद मुंडे, अखिल काजी, राजेश तेलगड, हनुमान मोरे, दिगंबर मोरे, गणेश वावळे, अंकुश सुरुंग, निवृत्ती पाईकराव, मुक्ता शिंदे यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष उपस्थित होते.